तुम्ही कसं बघताय संघाकडे आणि संघाच्या या भविष्यातल्या आव्हानांकडे? आव्हानांच्या बाबतीमध्ये आढावा आता मला वाटतं हळूहळू आपण घेऊ. मला असं वाटतं की एखादी संस्था संघटना 100 वर्ष चालते, एखादा विचार 100 वर्ष चालतं, त्यावेळेला अशा पद्धतीने आपण ज्याला सिंहावलोकन म्हणतो ते फार आवश्यक आहे. आणि हे करत असताना मी संघाचा फॉलोअर नाही, मी संघाच्या शाखेत कधी गेलेलो नाही, मी क्रिटिक राहिलेलो आहे संघाचा. आणि ह्या सगळ्या भूमिकांमधून मी ज्यावेळेला बघतो तर त्यावेळेला एखादी विचारसरणी इंडोर्स करण्याच्या ऐवजी मी त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं चिकित्सक पद्धतीने पाहतो की एक्झॅक्टली आता संघाला करायचं काय आहे. तुम्ही थोडा ब्रेक घ्या, उसंत घ्या, श्वास घ्या आणि विचार करा की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का, तुम्हाला जे करायचं आहे ते होतं आहे का, तुम्ही जिकडे जाऊ पाहताय तिकडे जात आहे का. आणि ज्या विचारांच्या अनुषंगाने तुम्ही एखादी संस्था एखादा विचार सुरू केलेला आहे तर नेमकं तुम्ही त्या मार्गावर आहात का. मी एखाद्या संस्था संघटना विचार किंवा नेता या 2 निकषांवर पाहतो. एक म्हणजे त्यांचा शिष्य कोण आणि दुसरा त्यांचा गुरु कोण. आता संघाचा शिष्य जर आपण बजरंग दल म्हणून ओळखणार असू तर मला असं वाटतं की त्यांचंही ॲनालिसिस व्हायला पाहिजे. या शिष्यांचं ॲनालिसिस ज्या वेळेला होईल त्यावेळेला संघाचं ॲनालिसिस होईल. जर गुरु म्हणून आपण या सगळ्या परंपरेमध्ये आपण जर संघ ज्यांनी स्थापन केला त्यांना पाहणार असू, मग संघ असेल, त्यांचे जे विचार पुढे नेणाऱ्या राजकीय संस्था संघटना आहेत त्यांच्या पोस्टरवर हे नेते का नाहीत, आउटसोर्स केलेले नेतेच का आहेत. का तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा बनवावा असं वाटतो, का तुम्हाला आंबेडकरांचा फोटो वापरावा असं वाटतो. मूळ मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेची जी विचारधारा आहे, त्या संस्थेची जी मार्गदर्शक प्रणाली असेल किंवा तत्त्व असेल, त्या तत्त्वांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी नाही लावणार कोणाचा फोटो. मी माझी संस्था उद्या बंद पडायला आली तरी मी नाही लावणार एखादा असा फोटो, नाही लावणार जो माझ्या चौकटीत बसत नाही. मग ही फ्लेक्झिबिलिटी आहे, संधी साधूपणा आहे, ज्याला आपण म्हणूत आपण एखादा विचार की हा धूर्तपणा आहे. मला असं वाटतं की या अनुषंगाने सुद्धा मी या सगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि मला जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला असं वाटतं की एक कधी वैचारिक गोंधळ असू शकतो, इनोसन्स असू शकतो किंवा धूर्तपणा असू शकतो. एखादी संस्था 100 वर्ष झाल्यानंतर इनोसन्स नाही राहू शकत असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की कदाचित हा धूर्तपणा आहे की जे ट्रेंडिंग आहे, जे चालू आहे, जे चालू शकतं ते सगळे हॅशटॅग उचलायचे आणि वाढायचं. तर मला असं वाटतं की संघाची 100 वर्षाची ज्या वेळेला बांधणी प्रवास आपण पाहतो तर मी या सगळ्या टप्प्यांना बघून मला असं वाटतं की त्याचं ॲनालिसिस करायला हवं. रवीजी अत्यंत कठोरपणे केलं आहे, धूर्तपासून असे शब्द वापरले गेले आहेत. तर आपण आता मला वाटतं चालू शकतात. हां, नाही, लोकशाही याचाच अर्थ लोकशाही अस्तित्वात आहे आणि तुम्ही इथे हे व्यासपीठावर मुक्तपणे हे मत मांडू शकताय, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वांनी. प्रश्न निर्माण केलेले आहेत रवीजींनी. तर मी किरणजींना आता सांगतो की किरणजी, तुम्ही या सर्व प्रश्नांना तितकंच ठोस उत्तर द्यावं. ठोस म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष ठोस उत्तर म्हणण्यापेक्षा जी खरी स्थिती आहे ती मांडा. लोकशाही आहे ना, म्हणूनच नाही, संघाचं आकलन करत असताना बऱ्याचदा रवीजी असतील किंवा अजून कोणी असेल हे आपल्या एका चष्म्यातनं संघाला पाहत राहतात. त्यांचा जो पहिला मुद्दा होता की तुम्ही थांबा, ब्रीथ करा, तुम्ही जिथपर्यंत आलायत त्याचाही विचार करा, जिथपर्यंत पोचलायत तिथपर्यंत नीट पोचलायत का वगैरे वगैरे. तर असं संघ न करता इथपर्यंत आलाय असं मांडणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. संघाच्या वेगवेगळ्या स्तरावर अगदी कारण मी संघ जगलेला पत्रकार आहे, संघाच्या प्रत्येक स्तरावर या प्रकारचं चिंतन, आपण कुठे चुकलोय, दुरुस्त काय केलं पाहिजे, हे सगळं होत असतं. जरुरी नाही आहे की ते समाजाच्या प्रत्येक चव्हाट्यावर येऊन केलं पाहिजे किंवा पत्रकारांना बोलून गेलं पाहिजे किंवा
ज्यांची त्या विषयातली काही कोर फॅकल्टी नाही आहे त्यांचा सल्ला घेऊन ते केलं पाहिजे. असं काही संघात होत नाही. संघाचे कार्यकर्ते ज्यांनी स्वतःचं आयुष्य दिलं आहे, संघटना बांधल्या आहेत, त्यांच्याकडनं कधी कधी भाबडेपणाने काही चुका होतात किंवा प्रत्यक्षही होतात. चुका होत नाहीत असं नाही आहे. त्याच्यामुळे संघात या प्रकारची प्रक्रिया असते, योग्य ठिकाणी त्याची चर्चाही होत असते, बदलही घडवून घेतले जातात. म्हणजे दत्तोपंत ठेंगडींचा संगणकीकरणाला विरोध होता, पण आता IT मिलनही संघाची सगळ्यात व्यापक प्रमाणात चालतात. त्यामुळे आपण चष्मा काढून बघायचा प्रयत्न केला तर हे परिवर्तन अत्यंत शांतपणे संघाने स्वतः करून घेतलं. मुळात संघ हा हिंदू समाजाचा एक घटक आहे, हिंदू समाजाचाच एक भाग आहे. त्यामुळे हिंदू समाजाचं जे जे काही चांगलं आहे ते संघ घेईलच, जे त्याज्य आहे ते संघ सोडून देईल. इतक्या सरळ सोपेपणे संघाचा प्रवास चालतो. त्याच्यामुळे हिंदू समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या होत्या, ज्या समाजसुधारकांनी बदलल्या, सोडून द्यायला लावल्या लोकांना, त्या संघ त्याचा काही पुरस्कार करत नाही. आजही कुठेही तुम्हाला दिसणार नाही. रादर मी म्हणेन की संघ ही आजच्या घडीतली मोस्ट सेक्युलर, मोस्ट प्रॅग्मॅटिक ऑर्गनायझेशन आहे. कारण त्यांना स्वतःचं सेक्युलरिझम दाखवण्यासाठी अल्पसंख्याकाच्या दाढ्या कुरवळाव्या लागत नाही किंवा कुणालाही उच्च नीच असंही दाखवायला लागत नाही. त्यामुळे आपण संघाचं सामाजिक समरसता या मुद्द्यावर येणार आहोत संघाच्या. जाऊया ना आपण. हां, म्हणजे हा विषय पुढे त्या दिशेने जाईल. त्याच्यामुळे असं म्हणणं की संघाचं काहीतरी चुकीचंच आहे आणि त्याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करणं, चिकित्साही तटस्थ असावी लागते. चिकित्सेला तुम्हाला तटस्थपणे सामोरं जावं लागतं. आणि तशा प्रकारची चिकित्सा जर कुणी करणार असेल तर माझ्या माहितीनुसार सरसंघचालकही त्यांना भेटतात, विचारतात, गप्पा मारतात, संवाद साधतात. आता तर ते प्रकटपणे येऊन संवाद साधायला लागले. त्याच्यामुळे संघात चिकित्सा होत असते. महापुरुषांचा जो प्रश्न आहे तर सगळ्यात महापुरुषांचं सगळंच अनुकरणीय आहे ना, त्याच्यात वाईट मानण्यासारखं काही नाही किंवा आक्षेप घेण्यासारखं काही असं मला वाटत नाही. पण त्यांनी एक आरोप असा केला, आरोप म्हणू ना, हां, विचार मांडला असं म्हणूया, एक विचार असा मांडला की संघाला उसने लोक हे घ्यावे लागत आहेत. नाही, मी म्हटलं ना, संघ हा काही सेमेटिक रिलिजन नाही आहे ना, की तो आमचंच एवढंच आमच्याच चौकटीतलं त्यालाच आम्ही मानणार, त्याच्या पलीकडे आम्ही काही मानणार नाही, असा नाही आहे संघ. असा संघ बिलकुल नाही आहे. त्यामुळे संघाकडनं अशा प्रकारे सेमेटिक बिहेवियरची अपेक्षा तुम्ही करून विचार करणार असाल तर ते चुकीचं आहे. जतीनजी, किरणजींनी मांडलेला विचार तुम्ही ऐकलात. रवीजींनी केलेले जे काय आक्षेप किंवा त्यांचा जो सिंहावलोकन त्यांनी संघाचं केलं आहे ते जे मांडलं तेही तुम्ही ऐकलं. तुमचं मत तुम्ही मांडावं या संघाच्या 100 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा पुढची आव्हानं, पुढचं दिशा याबाबत तुम्ही गांधीवादी विचारांची लोक संघाकडे कसं पाहता. आणि संघाचा एक तरी काही चांगले गुण तर तुम्हाला, जसं संघ गांधींबद्दल चांगलं जे आहे ते मानतो ना, प्रातस्मरणीय म्हणतो ना, आणि गांधीची चांगले गुण घेतं, तसं तुम्ही कोणते संघाचे गुण घेता. सुरू आहे. हॅलो हॅलो, तीच हा घ्या. सगळ्यात आधी अवधूत वाघांचा मी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. मी संघाचा समर्थक नाही, संघाचा क्रिटिक आहे. आणि लहानपणापासून अनेक वर्षापासून, कॉलेज काळापासून मी संघाचा क्रिटिक आहे. आणि तरी मला बोलवलं म्हणून मी त्यांचा विशेष आभार मानतो. माझं असं मत आहे की संवाद असला पाहिजे, विरोधी मतांमध्ये संवाद असला पाहिजे. आणि लोकशाहीचं सौंदर्य तेच आहे की विरोधी मतांचा आदर करणं. म्हणजे एलिझाबेथ हॉल नावाच्या ब्रिटिश लेखिका झाल्या 19व्या शतकात. त्यांनी व्होल्टेअरवर काही पुस्तकं, 2 पुस्तकं लिहिली. आणि त्यात त्यांनी अशा रूपानं मांडणी केलेली, जे बरेच लोक व्होल्टेअरचं कोट म्हणून सांगतात, पण ते खरं व्होल्टेअरचं कोट नाही, ते एव्हलिन हॉलने लिहिलेलं.
की मी कदाचित तुमच्याशी सहमत नसणार, पण तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार अबाधित राहावा यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, अशा तत्वाने इव्हलिन हॉलनी लिहिलेलं. आणि ऑब्वियसली ते व्हॉल्टेअरच्या संदर्भात सगळं लिहिलेलं. आणि म्हणून प्रत्येक ह्याच्यात संवाद असला पाहिजे आणि संवादातूनच वेगवेगळ्या मताचे संवादातून एक नवीन अशा स्वरूपानं विचार जो आहे तो विकसित होत जातो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की या ठिकाणी जे काय मांडण्यात आलं की माझे निश्चितच अनेक आक्षेप आहेत, अनेक संघाबद्दल आक्षेप आहेत. म्हणजे स्थापनेपासून स्वातंत्र्य आंदोलनपासून पाळणी भूमिका सगळ्याबद्दल आक्षेप. तो हा काही विषय नाही, पण त्यातही कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे. कारण शेवटी आपण सगळ्यांनी ओपन माइंडनी जर विचार केला, आणि आज त्याची अधिक आवश्यकता यासाठी आहे की आपण पाहतो की बांगलादेश उदाहरण घेतलं, बांगलादेशातून केरळ राज्य, केरळमध्ये ऑफ ऑल केरळचं मी सांगतो, एका उत्तराखंडच्या तरुण माणूस त्या ठिकाणी रोजगाराला गेलेला. लोकांनी त्याला तो बांगलादेशी आहे म्हणून मारून टाकलं. तो सांगत होता मी बांगलादेशी नाही, मी उत्तराखंडचा आहे, पण त्याला मारून टाकलं. म्हणजे कुठेतरी हा जो काही द्वेष जो काही पसरलेला आहे आणि तो आपल्याला सगळीकडे असतो. आता परवा पुण्यातल्या MIT आपण पाहिलं, MIT वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी शिकतात. त्या ठिकाणी बांगलादेशी फूडचा एक स्टॉल होता, तो तोडण्यात आला. आणि हे अशा परिस्थितीत लक्षात घ्या की जेव्हा भारताचा प्रयत्न आहे की बांगलादेशचे संबंध आपण चांगले परत करावे, तारिक रहमान आल्यानंतर. मोहम्मद युनूसच्या काळात काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मोहम्मद युनूसने बांगलादेशला पाकिस्तानच्या जवळ नेलेलं. खालेदा जिया जेव्हा वारल्या 30 डिसेंबरला, तेव्हा जयशंकर त्या ठिकाणी गेलेले आणि जयशंकर प्राईम मिनिस्टर पत्र घेऊन गेलेले. आता परवा तारिक रहमानची जी काही शपथविधी झाली त्याला ओम बिर्ला गेलेले आणि परत पत्र घेऊन गेलेले आणि भारताने तारिक रहमानला भारतात आमंत्रित केलेले चर्चा करण्यासाठी. कारण अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्यावर जाणार नाही, भारत बांगलादेश व्यापार अमुक तमुक सगळं. पण हे सगळं जे काय होतं आहे, आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्याला बांगलादेशशी संबंध सुधारायचं. कारण भारत सरकारचं सुरुवातीपासून आणि 2014 नंतर लुक ईस्ट पॉलिसी आपण म्हणतो, पूर्वेकडे पहा, हे धोरण एक आहे. आणि जर पूर्वेकडे पाहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं बांगलादेश आहे. थ्रू बांगलादेशच आपण सगळीकडे जाऊ शकतो. म्हणजे जे आशियान राष्ट्र आपण जिकडे म्हणतो, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, की ज्यात 10 राष्ट्र आहेत, त्यासाठी बांगलादेश महत्त्वाचा. आणि म्हणून मुस्तफिजुर रहमान या बांगलादेशी क्रिकेटरला IPL कलकत्ता नाईट रायडर्सने घेतला. आणि एक लक्षात घ्या, BCCI एक लिस्ट तयार करते, त्या लिस्टमध्ये त्याचं नाव होतं. आणि BCCI जी लिस्ट तयार करते त्याला भारत सरकारची मान्यता असते. आणि म्हणून अशा स्वरूपाने जे काय होतं, एकूण जे काही द्वेष वगैरे जो काय, मी कदाचित तुमच्याशी समजते, तुम्ही माझ्याशी समजत होते, दॅट्स फाईन, ते असलंच पाहिजे. पण तो द्वेष करणं, विद्वेष करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला असं वाटतं की संघाने हे कुठेतरी थांबवलं पाहिजे की ज्या स्वरूपात आपण पाहतो बजरंग दल, विश्व हिंदू परिषदचं ॲग्रेशन जे आहे. आणि शेवटी मी पार्सनाचं 2-3 एकच उदाहरण देतो. मुंबईतलं आझाद मैदान, आपण आझाद मैदान म्हणतो, आझाद स्वातंत्र्यात मोठी भूमिका राहिली. 1857च्या बंडात त्या ठिकाणी ब्रिटिशांनी 2 लोकांना तोफात उडवलं. त्यात एक होता हिंदू आणि एक होता मुसलमान. रेड फोर्ट ट्रायल, लाल किल्ला ट्रायल गाजलेली. 3 होते, एक शीख,
एक हिंदू आणि एक मुसलमान होता. ही आपली ब्युटी आहे. मला असं वाटतं कुठेतरी द्वेष थांबवला पाहिजे आणि द्वेष थांबवला तरच राष्ट्राची प्रगती होते. ठीक आहे जतीनजी, तुम्ही म्हणजे माझा प्रश्न एकदम सोपा होता. तुम्ही त्याला त्या क्रिकेटच्या भाषेत दुसरा टाकायचा प्रयत्न केलात आणि प्रश्न लेग स्पिनची ॲक्शन घेऊन ऑफ स्पिन टाकल्यासारखं झालं ते. विषय असा मला फक्त एवढंच विचारायचं होतं की संघाच्या पुढची आव्हानं तुम्हाला काय वाटत आहेत आणि संघाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आवडल्या आहेत किंवा आव्हान जे आहे ना, मी हेच म्हणतोय की एकूण देशाचं जे काही वातावरण आहे त्यात संघ सगळ्यात मोठी पुरुषांची संघटना आहे आणि म्हणून त्याच्यावर विशेष जबाबदारी आहे. आणि कुठेही अशा स्वरूपात जर काही चुकीचं होत असेल, द्वेष होत असेल, तर कुठेतरी सगळीकडे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा स्वयंसेवक आहेत, ते स्वयंसेवक आहेत, कुठेतरी द्वेषाचं वातावरण पसरणार नाही हे पाहणं, हेच मला वाटतं की संघाचं या समोरचं पुढचं आव्हान आहे आणि त्या स्वरूपाने संघाने केलं पाहिजे. ठीक आहे, संघाचं हे तुम्ही मान्य केलं. मृणाल नानिवडेकरांकडे मी येतो. तुम्ही रवीचंही ऐकलं असेलच आणि किरणचं त्यावरचं उत्तरही ऐकलं. आता जतीनजींनी जे काय केल्याने पर्यटन देशाटन तुम्हाला ऐकवलं आहे, तर त्या अनुषंगाने आणि संघापुढची आव्हानं भविष्यातली, संघाची पुढची भविष्यातली दिशा काय असायला हवी, तुम्ही पत्रकार म्हणून याचं विश्लेषण कसं कराल? तुम्ही संघाच्या दृष्टिकोनातून पण मांडा आणि पत्रकार म्हणून पण मांडा. एक तर सर्वप्रथम मी माफी मागते की मला काहीसा उशीर झाला. मी रवी आंबेकरांचं पूर्ण ऐकलं असावं असं गृहीत धरून मी बोलते. दुसरं, स्वप्नीलच्या प्रश्नाला मी जरा सोपं करते. संघ म्हणून काय पुढे वाटचाल आहे हे सांगणारी मी काही अधिकारी व्यक्ती नाही. मी पूर्णतः मान्य करते की मी तरुण भारत या संघाशी संबंधित वर्तमानपत्रातून माझ्या वर्तमानपत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मी सकाळ वर्तमानपत्रात बरीच वर्ष घालवली आणि मी आता पुढारी या वर्तमानपत्रात आहे. त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकते की मी बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स किंवा वर्स्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स बघितलेला आहे. प्रश्न काय येतो की मी तरुण भारतात काम केलं आहे म्हणून मी संघावर बोलायला हवं, संघ मला समजतो असं उजवे लोक समजतात आणि डावे लोक, ज्यात बरेच मित्र आहेत आपले पत्रकार वगैरे, ते मी फक्त तरुण भारतात काम करत होती म्हणून माझं स्टॅम्पिंग करून टाकतात. आता इथे प्रश्न माझा नाही आहे, समाजाची साधारणतः डावं आणि उजवं असं एक विभाजन करायची जी प्रवृत्ती 2014पासून जास्त मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे त्याचं हे परिचायक आहे. मला प्रश्न घरंगळवायचा नाही आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की संघापुढची आव्हानं काय आहेत. पण त्याआधी एक पत्रकार या नात्याने 100 वर्ष कोणत्याही एका अत्यंत व्यामिश्र प्रकारच्या देशामध्ये एखादी संघटना चालवणं आणि ती संघटना वाढवणं हे अजिबात सोपं काम नाही. हे काम ज्या पद्धतीने झालं ते आपल्याला मान्य असेल नसेल, मान्य न करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे, जो संघानेही मान्य करायला हवा, भारतीय जनता पक्षानेही मान्य करायला हवा, बजरंग दलांनी निश्चितच मान्य करायला हवा. अशा ठिकाणी एखादी संघटना का वाढली, कशी काय वाढली, ती कालानुरूप कुठेतरी बदलली का, किंवा जसं रवी आंबेकर म्हणाले की प्रतीकं सोपी आहेत म्हणून ती स्वीकारून वाढली का, याचा समाजशास्त्रीय लोकांनी निश्चित अभ्यास करावा. पत्रकार म्हणून मला 100 वर्ष एखादी संघटना का वाढते, ती का टिकते, का फोफावते, का विस्तारते याचा विचार करणं अत्यंत आवश्यक वाटतं. तो प्रत्येक पत्रकार जितक्या ओपनली करू शकेल तितकं मला असं वाटतं संघ किंवा कम्युनिस्ट संस्था किंवा डावी संस्था, नक्षलवादी संस्था समजायला मदत होईल. आज जे घेट्टो झाले आहेत ना डावे उजवे, त्यात भारताचं प्रचंड नुकसान होत आहे. ते जरा टाळता आलं तर प्रत्येकाने टाळलेलं बरं राहील. अर्थात हे माझं पत्रकार म्हणून मत आहे, कोणत्याही संघटनेचं वगैरे इथे काही मला भलामण करायची नाही. आता 100 वर्ष एखादी संघटना वाढल्यानंतर
ती भविष्यातल्या आव्हानांचा जर विचार करायचा असेल, जो माझा प्रश्न आहे, तर मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीत प्रचंड मोठी लोकसंख्या भारतापुरती, या लोकसंख्येत आलेलं डेमोग्राफिक डिव्हिडंडचं भान, प्रचंड तरुण आहेत, त्यांच्या हातांना काम कसं मिळणार हा प्रश्न आहे. भारतामध्ये 50% कोणत्याही देशात असते, थोड्याफार फरकानं 50% महिला शक्ती आहे. ती महिला शक्ती संघ त्यांच्या कामात कशी घेणार आहेत. आणि दुसरं, फार भाबडेपणाने किंवा फार वैचारिक निष्ठेत न गुंतता एक रोकडं आव्हान प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे, ते आहे तंत्रज्ञानाचं. तंत्रज्ञान जीवन इतकं बदलून टाकतंय की त्या तंत्रज्ञानाशी संघ किंवा कोणतीही मोठी एखादी संघटना कशा पद्धतीने हातमिळवणी करणार आहे, त्या आव्हानाचा कशा प्रकारे विचार करणार आहे, यावर थोडासा लक्ष केंद्रित करणं त्या संघटनांनी अत्यंत आवश्यक आहे. मुळात भारत इतका हेटेरोजिनियस देश आहे की जिथे एका ठिकाणी पाऊस पडत असतो त्यावेळेला भौगोलिक भूभागात दुसऱ्या ठिकाणी प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला असतो, आणि हे नॅचरल असतं की ते मान्सूनचे वारे पोचायला प्रचंड वेळ लागणार असतो. अशा देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातली आव्हानं पेलणाऱ्या जास्तीत जास्त संघटना समोर आल्या पाहिजेत. त्या उजव्या असल्या पाहिजेत, डाव्या असल्या पाहिजेत, हिंदुत्ववादी असल्या पाहिजेत, पण आव्हानं पेलण्यासाठी संघटनांनी तयार व्हायला पाहिजे. NGOज किंवा झोलेवाले ही एक नवीन प्रकारची संकल्पना एक साधारण जागतिकीकरणाला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणात उदयाला आली. त्यामुळे या आव्हानाचा वेध NGOजनी निश्चित घ्यायला हवा. गेल्या काही वर्षातल्या अनुभवामुळे मी एवढं निश्चित म्हणू शकीन की संघ अशा सगळ्या विचारांना सामोरं जायला तयार आहे. त्याचं एक उदाहरण मी देते की संघाचा जो काय गणवेश होता तो बदलावा का अशी एक पोल घेतला गेला, आणि तो बदलावा असं ठरल्यामुळे गणवेश बदलला. मग संघ कालानुरूप बदलतो किंवा लोकशाहीनुरूप बदलतो असं आपल्याला म्हणता येईल. पण मग ह्याच संघाला ही पुढची आव्हानं लक्षात घेताना ती नेमकी काय वाटतायत, त्याबद्दल भारताच्या नागरिकांना, जगातल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय याचा संघाने विचार करायला हवा. संघ तसा विचार करत असेलही. आणि संघाने जो ओपननेस आणलेला आहे, जो जतीन देसाई जे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे सगळ्यांना, त्यांनी त्यांच्या बोलण्यात आत्ता दाखवला की अवधूत वाघांनी मी संघाचा विरोधक असतानाही मला इथे बोलवलं, याबद्दल त्यांनी आभार मानले आणि ते या मंचावर आले. नाहीतर संघाच्या संबंधित मंचावर मी जाणार नाही असे म्हणणारेही बरेच विचारवंत पत्रकार आहेत. त्यांनी असायला माझी काही हरकत नाही, लोकशाहीत त्यांना तो हक्क आहे. पण ज्याप्रमाणे संघ संवाद करतोय त्याप्रमाणे संघाच्या विरोधकांनीही संवादाला जर सुरुवात केली तर कदाचित यातून भारत पुढे नेण्याची काही गुरुकिल्ली मिळू शकेल. आता यातला पाठोपाठचा प्रश्न जो मलाही कधीतरी पडतो की भारतानेच बलशाली का व्हावं, सगळ्या जगाने सुखी व्हावं असं आपलं स्वप्न आहे. पण आपण जर आपापल्या देशापुरता विचार करणार असू तर त्याच्या आव्हानांना भिडायला नेमकं काय करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. फक्त थोडक्यात 3 मुद्दे पुन्हा मांडते. तंत्रज्ञानाचं आव्हान, लोकसंख्येचं आव्हान, महिलांचं आव्हान आणि या देशात पसरलेल्या जातीव्यवस्थेचं आव्हान ही संघाने भविष्याची वाटचाल करताना कशी काय हाताळू याचा विचार करायच्या प्रमुख गोष्टी आहेत. अजून एकच फक्त हे करीन की संघाचे लोक, असेच कम्युनिस्ट लोकही गेलेत काही, म्हणजे त्यांचंही कौतुक करायलाच हवं. नॉर्थ ईस्टसारख्या भागामध्ये जेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही विचाराचा कार्यकर्ता जातो, रुचतो, प्रयत्न करतो, त्याची खिल्ली न उडवता कोणत्याही विचाराचा तो असला तरी मी पुन्हा सांगते आहे, त्यामागच्या प्रेरणा काय आहेत, त्या प्रेरणांना फळ काय मिळालं आहे, त्या प्रवासात काही चुकलं असेल तरी हँडहोल्डिंगची जबाबदारी विचारवंतांचीही आहे का, याचा ओपनली जर विचार आपण करू शकू तर मला असं वाटतं की दोन्हीकडून वाद न होता तो संवाद होईल.
या संवादाला सुरुवात अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असलेले अवधूत वाघ करतायत. तशाच प्रकारची सुरुवात काँग्रेसनी करावी, समाजवाद्यांनी करावी, कम्युनिस्टांनी करावी, भलं होईल त्यातून. आणि असे जर प्रयत्न झाले तर संघाने पण त्याला मदत करावी, त्या मंचांवर जाणं टाळू नये, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. एवढं जरी झालं तरी आपण भविष्यातल्या आव्हानांना, मला असं वाटतं, मोकळेपणाने सामोरं जाऊ शकू. मला वाटतं जतीनजी हा निरोप नक्कीच पोहोचवतील. प्रसादजी, आता तुम्ही सगळ्या चौघांचंही ऐकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न वेगळा विचारत नाही, तुमचं मत थेट मांडावं तुम्ही. धन्यवाद. अवधूत वाघ यांचे आभार आणि समस्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांचेही धन्यवाद. आपण या चर्चेत एका निमित्तानं विचारांची घुसळण करण्यासाठी आलेलो आहोत आणि मला वाटतं की ही विचारांची घुसळण ही भविष्यकालीन वाटचालीसाठी निश्चित उपयोगी ठरेल. सुसंवादापर्यंत नेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. संघाची आव्हानं काय, संघ पुढे कसा जाईल, संघाच्यासाठी काय करायला हवं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. अनेकदा त्याची चर्चा आपण खाजगीमध्ये करत असतो, सार्वजनिकरित्याही ती मांडत असतो. इथे आत्तापर्यंत जे ऐकलं, मला त्यातलं पहिलं एक असं निरीक्षण मांडावंसं वाटतं की विरोध करणाऱ्यांचा स्वागत या देशाने नेहमी केलेलं आहे, आजही होतं आहे, विरोध होतो आहे. आता मोदी जेव्हा म्हणतात की मी रोज पावणे 2 किलो शिव्या खातो, म्हणजे विरोध होतोय ना, आणि विरोध स्वीकारलाही जातोय, प्रतिक्रिया येते, तीही स्वीकारायची मग विरोधकांनी तयारी ठेवायला हवी. पुढचा त्यातला एक मुद्दा असा आहे की आपल्याला लहानपणापासून सांगितलेली नेत्रहीन आणि हत्तींची गोष्ट माहीत असेल. ते प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या पद्धतीनं हत्ती कसा दिसतो याचं एक निरीक्षण केलं. मला असं वाटतं थोडीशी परिस्थिती इथे पण तशीच आहे. ते हत्तीला अजूनही चाचपडून पाहत आहेत. माझी विनंती एवढीच आहे की थोडीशी ताकद लावा आणि डोळ्यावरची पट्टी काढा. हत्ती खरा कसा दिसतो ना, ते डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय नाही दिसणार. इथे प्रतीक स्वरूपामध्ये तुम्ही संघाला घ्या. संघ दिसतो कसा हे पाहण्यासाठी आपले स्वतःचे डोळे उघडायची तयारी ठेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की संघ आहे कसा. स्वातंत्र्य आंदोलनातलं संघाचं योगदान वगैरे हे प्रश्न नेहमीच आहेत. मला वाटतं की इथे स्वप्नील सावरकर बसलेला आहे आणि हा तो माणूस आहे, हा त्यांचा वंशज आहे ज्या बाळाराव सावरकरांनी आपली संपूर्ण संस्था संघामध्ये विलीन केलेली आहे. बाबाराव, माफ करा, स्वातंत्र्यवीरांच्या जी. ती संस्था विलीन केली आणि संघ वाढावा म्हणूनही प्रयत्न केलेले आहेत. तर ती सगळी माणसं एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चळवळीसाठी झटत होती, कारण राष्ट्राला स्वराज्य देणं हे त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे संघाच्या स्वातंत्र्य योगदानातल्या एकूणच योगदानाची परत कारणमीमांसा करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागेल की डोळ्यावरची पट्टी काढली, अनेक उत्तरं आपल्याला सापडत जातील. असं वाटतं काही जणांना की द्वेष खूपच वाढला आहे. 2014पासूनच द्वेष वाढलेला आहे. 2014च्या आधी कधीच द्वेष नव्हता आणि 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत बसले म्हणूनच द्वेष वाढू लागलेला आहे. खरं तर कसं आहे ना, संघ ऐकतोय, ऐकून घेतोय आणि बोलू देतोय. या हिंदूंच्या ज्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी अनेक स्वभाव वैशिष्ट्य संघामध्ये आहेत, म्हणून हे आपण या व्यासपीठावर येऊन सांगू शकतो. अतिशय थेट आणि स्पष्ट बोलतो. जाऊन जमाते इस्लामीमध्येही सांगावं ना कधीतरी की प्लीज द्वेष कमी करावं, नका ना लँड जिहाद करू. खाली मुर्दा काढलेला नसताना पण 4 दगडं ठेवून तुम्ही मजार बनवता, त्याच्यावर चादरी टाकता आणि मग सगळ्या गोष्टी सुरू होतात. विषय असा आहे की क्रियेची प्रतिक्रिया येते हे का स्वीकारत नाही होत आपण. प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेला आपण तिरस्कारच म्हणणार आहोत का? मग प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आधार आणि अधिकार मान्य नाही करायचा. सब समाज को साथ लिए आगे है बढ़ते जाना हे एक संघ गाणं आहे, संघाचं गीत आहे. हे गीत स्वीकारल्यापासून जी चालू झालेली वाटचाल आहे ती समाज संघमय करण्यासाठी सुरू झाली आणि आज संघ समाजमय करण्यापर्यंत आलेली आहे. हे मोठं यश नाही. 100 वर्षातला सगळ्यात मोठा बदल हा सगळा समाज आपल्याप्रमाणे करायचा या हट्टापासून आपणही समाजाप्रमाणे व्हायचं, एवढा मोठा मानसिकतेतला बदल संघ स्वीकारतो हे कौतुकास्पद असलं पाहिजे.
जेव्हा समाजासारखं आपल्याला व्हायचं आहे हे संघ म्हणतो, तेव्हा स्वाभाविकरित्या जसं मृणालिनीताई म्हणतात की जातीद्वेषाची चिंता संघ करायला पाहिजे, संघाने करायला पाहिजे, ती होते म्हणून तर समाजासारखं आपण होऊ पाहतो आहोत. त्याचबरोबर द्वेषमूलक राहू नये ही भावना अत्यंत मूलगामी हिंदू भावना आहे आणि ती मूलगामी हिंदू भावना टिकावी म्हणूनच तर मुस्लिम विचारवंच काम करत असतो. हे का नाकारून चालतो आपण त्याच मुद्द्यांच्या आधारे संघाला जर नेहमी टोकत राहू, संघाविषयी बोलत राहू, तर निश्चित पुन्हा फिरून तीच गोष्ट होईल. हत्ती समोर उभा आहे पण आपल्याला तो खांबासारखा वाटेल, दोरीसारखा वाटेल किंवा इतर कोणत्या ना कोणत्या गोष्टींसारखा दिसत राहील. मला वाटतं आव्हानांची चर्चा आपण थोड्या पुढच्या टप्प्यात केली तर अधिक बरं राहील. नाही, माझं उलट प्रसाद असं म्हणणं आहे, तुमच्या माईक तुमच्याचकडे ठेवा. एक हा माईक चालू झाला आहे ना? हां हां, नाही एक तुमच्या करता आहे, एक यांना द्या. हां, नाही, आव्हानांचा विषय जो आहे तो आवर्जून का आपण घेतला आहे तर आत्ता जी चर्चा होते ती साधारणतः संघाचा इतिहास आणि संघाने आजपर्यंत काय केलं यावरूनच बोलणं होतं आहे. आपण पुढे जायला हवं असं मला वाटतं आणि विशेषतः तरुण पिढीकडे संघ कसा बघतोय आणि तरुण पिढीच्या नजरेतून संघ कसा असेल या दृष्टिकोनातून आपण अधिक व्यापक चर्चा करायला हवी सर्वांनीच. आणि तो कसा संघ, तो भविष्यातला संघ कसा असावा आणि कसा असेल या दृष्टीने आपण हे बोलणं गरजेचं वाटतंय मला. आणि आपले आक्षेप आणि प्रसाद तुम्ही जी उत्तरं दिली ती अत्यंत चपखल बसतायत या सगळ्यांना, ते मान्यही करतील पण कदाचित स्वीकारतील की नाही मला माहीत नाही. हां, अगदी आवर्ज. नाही, मला असं वाटतं की ज्या राज्यघटनेचा जो मूलभाव आहे ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या चौकटीच्या बाहेर जाऊन संघ विचार करतोय. तुमच्या मनात द्वेष आहे, लँड जिहाद होतोय, तुमच्या मनात लव जिहादचा द्वेष आहे, तुमच्या मनामध्ये आरक्षणाच्या बाबतीत द्वेष आहे. ही द्वेष भावना या सगळ्या चौकटीच्या बाहेरची आहे, ज्याला या राज्यघटनेने परमिशन दिलेली नाही. म्हणजे या घटना घडत नाहीत असं म्हणायचं नाही. घटना मग या देशामध्ये यंत्रणा आहेत ना, या देशामध्ये तुम्ही लोकशाहीने बसवलेली सरकार आहेत, या देशामध्ये लोकशाहीने बसवलेले कोर्ट आहेत, पोलीस आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या क्राईम हा तुमचा जेनेटिक भाव आहे, तुमचा तो रिलिजियस भाव आहे किंवा तो क्रिमिनल असणं हा सायकोलॉजिकल पार्ट आहे. क्रिमिनलला तुम्ही ज्या वेळेला एका धर्माचं लेबल दिलेलं आहे, मग त्याची चिकित्सा करताना तुमच्या धर्माला सुद्धा उपस्थित केलं जाईल. आणि मग त्यावेळेला मग हिंदू नाही आहेत का चोर, हिंदू गुन्हेगार नाहीत का, भेसळ करणारे नाही आहेत का गुन्हेगार? मला सांगा, हिंदू नाही आहेत का भेसळ करणाऱ्यांमध्ये? किती लोक आज मरत आहेत कॅन्सरमुळे, प्रदूषणामुळे, यात हिंदू नाही आहेत का? हा जिहाद नाही आहे का? मला असं वाटतं की तुमच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला असं काहीतरी घुसवलेलं असतं आणि ते रिपिटेटिव्हली तुम्हाला ते शिकवलं जातं की हेच आहे, हेच आहे आणि हेच आहे, हेच बघा आणि असंच बघा. मला असं वाटतं की हा चष्मा तर तुम्ही पण बदलायला पाहिजे. आणि मी ज्या वेळेला संघ बघतो, मी सांगतो मी एका चष्म्यातनं संघ बघतोय आणि मी याच चष्म्यातनं बघतोय. माझ्या चष्म्यातून हे असं दिसतंय की मला स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 तत्वांवर माझी जडणघडण झालेली आहे आणि 3 तत्वांमध्ये मला दिसतंय की हे तुम्ही चुकीचं करताय. याच्यात संघ काय चुकीचं करतोय? मला असं दिसतंय की तुम्ही ज्या संघटना तुमच्या याच्यातून ज्या संघटना निर्माण होत आहेत, उदाहरणासहितच सांगतोय उदाहरणासहितच सांगतोय मी की या सगळ्या चौकटीतनं तुम्ही एक विचार मांडला, त्याच्यातनं एक संघटना तयार केली, संघटनेच्या अनेक ब्रांचेस तयार झाले, या संस्था तयार झाल्या. या संस्था नेमकं काय करतात ना, त्याची चिकित्सा झाल्याशिवाय मला असं वाटतं की सगळं चित्र अपूर्ण आहे. हे सगळं हत्ती बघण्याचा जो प्रकार आहे ना, तर शेपूट बघूया. शेपूट आहे बजरंग दल. आज बजरंग दलाची लोक, तुमच्यापैकी किती लोकांची मुलं बजरंग दलमध्ये काम करतात सांगा, हात वर करा. किती लोकांच्या मुलांच्यावर केसेस आहेत सांगा, हात वर करा. गुन्हे कोणावर आहेत? गुन्हे त्या लोकांवर आहेत जे बहुजन समाजातील लोक आहेत, जे तुमच्याकडे इन्फ्लुएन्सर म्हणून बघतात, तुमच्याकडे नेते म्हणून बघतात आणि तुम्ही जे बोलताय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. इथे एक टीव्हीचा अँकर जेव्हा लँड जिहाद सांगतो ना, तो गावागावामध्ये लँड जिहादचे पोस्ट फिरतात आणि गावागावामध्ये गट तयार होतात. तुम्ही ज्या वेळेला सांगता की याच्याकडनं सामान विकत घेऊ नका, तो लोक पहिल्यांदा स्कॅनरने बघतात का अब्दुल आहे का. अब्दुल पंक्चरवाला चालत नाही, पण तो ओमानमध्ये बसलेला, आखातामध्ये बसलेला अब्दुल चालतो, त्याच्याबरोबर MOU साईन होतात.
हा जो थॉट ह्या देशामध्ये रुजवला गेला आहे ना, हा द्वेषाचा थॉट आहे. आणि याच्यासाठी जे लोक, मी मागे सुद्धा म्हटलं होतं की याच्यासाठी जे लोक काम करत आहेत ना, इट्स लाईक अ टेरर फंडिंग. तुम्ही टेरर ऑर्गनायझेशन तयार करताय आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही, मला असं वाटतं की फार हलक्यात नका घेऊ. आज समाजातील विद्वान लोक, 5-50 विद्वान लोक बोलवून त्यांच्यासमोर प्रबोधन करायचं, त्यांच्यासमोर प्रवचन करायचं, ते सगळे मनाने आलेले आहेत का? की त्यांना भीती वाटते की आपण आज नाही आलो तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल, आपलं करिअर उद्ध्वस्त होईल. मला असं वाटतं ही भीती जी समाजामध्ये निर्माण केली असते, या भीतीचं जे मार्केट आहे ना, या भीतीच्या मार्केटच्या बाहेर येऊन बघा ना, मग स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हाला दिसेल. मग तुम्हाला दिसेल की राज्यघटनेने समतेचा मुद्दा जो सांगितलेला आहे, आज आरक्षणाला विरोध करताय, पण त्यावेळेला विचार करा की आरक्षण ही तुम्हाला समतेसाठी, इक्वॅलिटीसाठीचं सगळ्यात मोठं इन्स्ट्रुमेंट राज्यघटनेने दिलं आहे. पण आपण एक घटक आहोत आणि त्या घटकाच्या नजरेतून आपण हे सगळं बघणार आहोत. ज्या वेळेला असं आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला समोरचा माणूस नेहमी दुसरा दिसतो, समोरचा माणूस नेहमी तो दिसतो. ते असं करतात, ते तसं करतात. आणि ह्या बायनरीमध्ये ज्या वेळेला एखादा विचार येतो, तुम्ही पहिल्यांदा ह्या बायनरीतनं बाहेर तर येऊन एखादी मांडणी करा. मला असं वाटतं की समरसता हा फेक थॉट आहे. बरं, मला असं वाटतं की समता हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. सरसंघचालकांनी कोणत्या व्यासपीठावर आरक्षणाला विरोध केलाय? स्पीक फॅक्ट्स. याच गोष्टीवर मी येतो. म्हणजे आज माझं बोलण्याचा चेहरा वेगळा आहे. मी सांगतो ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मगाशी आमची चर्चा सुरू होती आपण तिथे. संघाची चिकित्सा करतोय ना. नाही, मी सांगतो ना, मी संघाची माझा पहिलाच मुद्दा असा होता की मी एखाद्या संस्था आणि संघटनेला बघताना 2 मुद्द्यांवर, निकषांवर बघतो. एक, त्याचा शिष्य कोण आहे आणि त्याचा गुरु कोण आहे. आता शिष्य तुमचे सगळे मी सांगतो एक एक, त्या सगळ्या शिष्यांचं चिकित्सा करताना आपल्याला लक्षात येते ना की तुम्ही बोलता एक आणि करता वेगळं. तुमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे आणि तो जर दाखवला गेला, ती विसंगतीत, किती विसंगतीत जगावं एखाद्या माणसाने. तुम्ही सांगणार अखंड भारत, मग त्या अखंड भारतामध्ये तुम्हाला बांगलादेशातला मुसलमान चालणार आहे का? पाकिस्तानामधला मुसलमान चालणार आहे का? अफगाणिस्तानमधला मुसलमान आलेला आता चालणार आहे का? ह्या सगळ्या थॉट्समध्ये ज्या वेळेला सजगपणे तुम्ही बघता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही विसंगती नाही दिसत. आपण जगतो स्प्लिट पर्सनॅलिटी. एखाद्या माणसाची स्प्लिट पर्सनॅलिटीला सायकोलॉजिकली आपण दुरुस्त करू शकतो. एखाद्या संघटनेच्या स्प्लिट पर्सनॅलिटीला काय उपाय आहे? स्प्लिट पर्सनॅलिटीचा मुद्दा नाही आहे. स्प्लिट आहेच ना. पर्सनॅलिटी कुणाची आहेच. असते? जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो पण गोल 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 फिरून खोटे घाणेरडे ढोंगी आरोप करतो, त्यावेळेस ती स्प्लिट पर्सनॅलिटी असते. आरक्षणाला संघाने कुठेही कधीही विरोध केलेला नाही. देर इज नो फॅक्च्युअल एव्हिडन्स ऑफ इट. रवीजी, मी तुम्हाला म्हणून म्हटलं उदाहरणासकट बोला. मी उदाहरणासकट सांगतोय. आज सुद्धा 1760 संघटना याच गोष्टींवर काम करतात. 1760 नाही आहेत. 1 मिनिट. या सगळ्या संघटनांना समाजातला प्रतिसाद का मिळतो? कारण सोपं आहे. नाही, मी देतो ना, बोलतोय ना मी त्याच्यावर. सोपं आहे. द्वेष सोपं आहे. द्वेष स्वस्त नाही आहे, ढोंगीपणा स्वस्त आहे. नाही, मी जेव्हा सांगतोय, तुम्ही द्वेष आझाद करणे खूप मैदानाचं सोपं आहे. उदाहरण देता, पण तिथल्या आझाद मैदानावर जेव्हा एका मुस्लिम संघटनेचा मोर्चा निघतो, मुस्लिम त्या- शब्द मायनस करून एकदा बोलून दाखवाय. नाही बोलायचंय मला. आयडियोलॉजी. इट इज अ फ्रीडम. मी ते इट इज सांगतोय. माय फ्रीडम. यू कॅनॉट एनक्रोच इट. यू कॅनॉट एनक्रोच मी इट. तेच सांगतो तुम्हाला. की तुमच्या इट इज माय तुमची basic कॉन्स्टिट्युशनल सुरुवात फ्रीडम. नाही, रवीजी, बेसिक सुरुवातीतून आपण- आहे. आपण तुम्ही लोकशाहीचं जी तत्त्व मूल्य पाळणार आहे बोलता, म्हणून एक मिनिट सांगतोय. स्वप्नील, एक त्याला मिनिट. बोलू द्या. तुम्ही जी मूल्य बोलता ती तुमच्यासाठी राखीव आहेत असं तुम्हाला वाटतं. समतेचं मूल्य हे तुमच्यासाठी राखीव आहे. दुसरं कोणी काय बोललं तर ते चुकीचं आहे. संघाचा स्वयंसेवक ते बोलला तर ते चुकीचं आहे. संघाचा कोणी निवडणूक लढवून व्यवस्थित निवडून गेला तर त्याने काहीतरी बॅलेट पेपरवर चोरी केलेली असते. हा ढोंगीपणा आहे. नाही, मी आता हा दुट्टप्पीपणा आहे आणि हा धूर्तपणापेक्षा नाही, असेल. पलीकडे जाऊन मूर्खपणा सुद्धा आहे. असू शकेल. मी मान्य करतो सगळा मूर्खपणा. पण मी एक गोष्ट सांगतो की मला एक गोष्ट सांगा की तुमची विचारधारा ही फार व्यापक आहे ना. आज तुम्ही या देशाच्या सगळ्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्ममध्ये, आपण ज्याला परिघ म्हणू, या सगळ्या परिघामध्ये या देशातील कमीत कमी 20% जनता आहे, त्यांचं प्रतिनिधित्व नाकारलं. आता त्याला मुस्लिम आहे म्हणून तुम्ही नाकारणार आहात. मला एक गोष्ट सांगा की प्रतिनिधित्व नाकारणं, एखाद्याला ह्युमिलेट करणं, डिस्क्रिमिनेट करणं, ते सगळ्याच राजकीय पक्षांनी नाकारलंय. तुम्ही तिकीट दिलेला हे बघा ना, You justify. ह्याच्यावर झालंय. तुम्ही जस्टिफाय करताय नाकारणं. नाही नाकारले तर काँग्रेसने पण प्रतिनिधित्व नाकारलंय. नाकारणं- मुंबईत प्रतिनिधित्व नाकारणं. आता झालंय ना,
इलेक्टोरल पॉलिटिक्स बोल. ही किरणजी, दुसरी गोष्ट किरणजी, याच्यातला एक आहे. इलेक्टोरल मुद्दा, पॉलिटिक्स वाढीव मुद्दा निवडून मांडतो येणाऱ्या फक्त. लोकांना दिलं जातं. जी स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 गोष्टींच्या आधारे मुद्दे पुढे जात आहेत. मला वाटतं थोडा विषयांतर होऊ नये, पण एक संधी घेतो पटकन. स्वातंत्र्याची चर्चा सुरू झाली तर आपल्याला आठवायला लागेल, पहिल्या टप्प्यामध्ये संसदेमध्ये कम्युनिस्टांनी सांगितलं होतं की भारताचे 17 तुकडे झाले पाहिजेत. त्या कम्युनिस्टांना डोक्यावर घ्यायचं बरं का. बंधुतेची चर्चा सुरू झाली, त्याच्या अनुषंगाने आपण पाहतो की शिखांची कत्तल होते आणि ती समर्थनीय ठरवली जाते राजीव गांधींकडून. मग ते तरी त्यांना काँग्रेसवाले आहेत म्हणून त्यांना डोक्यावर घ्यायचं झालं. समतेच्या संदर्भातली सगळ्यात जास्त आंबेडकरांची अवहेलना काँग्रेसने केली. पडण्यासाठी त्यांना 2दा प्रयत्न केले, तरी त्यांचं नाव संघाने घेतलं की प्रॉब्लेम होतो. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 मुद्द्यांवर कोण खरा वागतोय, कोण खोटा वागतोय हे तपासायला पाहिजे. संघाने या विषयावर बोलू नये असं काही बंधन आहे का? नाही, संघाचा तो विषय नाही यात का? रवी बोलायच्या आधी मला पण एक ऍड करायचं आहे. मुळात स्वातंत्र्य, समता, बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतींनी दिलेल्या त्रयी आहेत. भारत हा त्या आधीपासूनचा देश आहे असं इथल्या बऱ्याच लोकांची धारणा आहे. ती असायला काही हरकत नाही. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतींनी दिलेल्या त्रयी आहेत म्हटल्यामुळे त्या संघाला मान्य नाहीत असा त्याचा एक व्यत्यय निघू शकेल. काय होतं आहे, इंटलेक्च्युअल डिस्कोर्स सगळा याच गोष्टीत अडकून पडतो आहे. आणि मग समाजासमोरची जी आव्हानं आहे, जी संघ पेलायला तयार आहे, जी बाकीही राजकीय पक्ष पेलायला तयार आहेत, तयार राहावंच लागतं आहे, त्यावर चर्चाच होत नाही आहे. काय आहे की ज्या देशांनी इतक्या आक्रमणांचा सातत्याने सामना केला आणि कुठेतरी यवन हूण बाहेरून आले, त्या समाजातल्या लोकांबद्दल बहुसंख्याकांना राग असणं हे समजून घेण्यासारखं आहे. त्यातून समोर येण्याचे मार्ग निघालेच पाहिजेत की त्या रागातून बाहेर येऊन आपण एक इक्वल फील्ड कसं निर्माण करू, हाच कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेचा, पत्रकारांचाही आउटलुक असला पाहिजे. पण राग का येतो बहुसंख्याकांना हे समजून घ्यावं लागेल, त्याशिवाय आपण प्रश्नापर्यंत पोचू शकणार नाही. दुसरं असं होतं आहे की या देशामध्ये, मी राजकारण आणत नाही आहे, संघाच्या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्ष दूर केला ना तर संघ हा जास्त काय करू शकतो हे समोर येईल. तरी देखील मला एक उल्लेख अपरिहार्यपणे करावा लागणार आहे की जिथे असं विधान केलं जातं की या देशातल्या संसाधनांवर पहिला हक्क हा अल्पसंख्याकांचा असेल, तिथे बहुसंख्याकवाद फोफावणार. संघाने तो ओनअप केला आहे का? तर मला जितकं समजतं आहे संघ थेटपणे ओनअप करत नाही. सरसंघचालक मोहन भागवत तर पश्मंदा किंवा अन्य मुस्लिम समाजांशी संवाद साधायचा पण वारंवार प्रयत्न करतात. तो सगळ्या संघातल्या संस्थांना आवडतो आहे का? मला उत्तर माहीत नाही. पण कुठेतरी अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक ही दरी मिटली पाहिजे. गांधीजींनी ती सुरुवात केली होती. आणि तरीही जर लांगुल चालनाचं राजकारण होत असेल तर बहुसंख्याकांचं त्याला उत्तर देणारी चळवळ फोफावेल. ती बजरंग दलाच्या मार्गाने जाऊ नये याबद्दल कोणालाही वेगळं मत असेल तर मला ते व्यक्तिशः मान्य नाही. कोणीही कायदा हातात घेऊन इथे काहीही करू शकणार नाही याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. पण बहुसंख्याकवाद का फोफावला याचा विचार नीटपणे केला तरच भारताच्या समोरच्या प्रश्नांना आपण भिडू शकू आणि मग तिथेच संघाच्या पुढच्या वाटचालीशी त्याला आपण जोडू शकू. आपण याने पुढे जाऊ, पण जतीनजी अगदी थोडक्यात तुम्ही याच्यावर बोलायचं, पण मग पुढे जाऊ, कारण आता विषय आपल्याला वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं पण आहे आणि पुढे जायचं आहे, म्हणून तुम्ही बोलून घ्या पटकन 2 मिनिटं. म्हणून मी रवीने जे म्हटलं की स्वातंत्र्य, समता आणि त्याने बंधुत्व शब्द वापरला, मी त्या शब्दाची माझा जरा आक्षेप आहे. मी त्या ठिकाणी तो मानवता शब्द वापरतो, कारण बंधुत्व इज अ पॅट्रिआर्कल वर्ड आणि म्हणून ते मला मान्य नाही. बरं, पण आणि जे काही मुद्दे आले, मला तुम्ही सुरुवातीला जे काय म्हटलं, आता जे काय म्हटलं की पुढचे म्हणजे तुम्हाला पुढचे 25, 50, 100 वर्ष विचार करावा लागेल की एकूण भारत आणि एकूण जग कुठल्या दिशेनं चाललं आहे आणि त्यात आपली काय भूमिका असली पाहिजे. आपली काय भूमिका असली पाहिजे, संघाने कशा स्वरूपानं विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं की संपूर्ण जग म्हणजे AI मुळे संपूर्ण जग पुढच्या खूपच बदलणार आहे, यावर कोणामध्ये दुमत नाही. आणि अशा ह्याच्यात
की महिलांचे प्रश्न जे आहे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचे आहेत. महिलांच्या दृष्टीने मला एक अत्यंत मुद्दा म्हणून म्हटलं पाहिजे की मोहन भागवतजींनी परवा मुंबईत जे काही एक स्टेटमेंट केलं तर मला अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. अत्यंत आक्षेपार्ह अशा स्वरूपानं की मुलींनी 19 ते 25 वर्षाच्या मुली त्या वयात लग्न करावं. आता माझा प्रश्न असा आहे, किती जणांच्या मुलींनी 19 किंवा 20 वर्षाच्या याच्यात लग्न केलं किंवा बहिणींनी, ते शक्य नाही. म्हणजे हे अत्यंत चुकीची म्हणजे कल्पना आहे. संबंध जग जे आहे, संबंध जगात जर आपण पाहिलं तर कुठेही म्हणजे आपण ज्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो या पाश्चात्य जे काही राष्ट्र आहेत त्या ठिकाणी 28-30 वर्षाच्या आधी कोणी लग्न करत नाही. कारण शेवटी मुलींचा विकास, मुलींचं शिक्षण आता ग्रॅज्युएशनला किमान 20 वर्ष लागतात. याच काय ज्या काही गोष्टी आहेत आणि किंवा माझं असं मत आहे की मुलींच्या लग्नाचं वयाची मर्यादा देखील वाढवली पाहिजे, 21 केली पाहिजे. मिनिमम इट शुड बी 21. कारण संपूर्ण जग बदललं आहे, महिला बदलल्या आहेत, महिलांची ऑपॉर्च्युनिटी वाढली आहे, महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे गेल्या आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण फ्रॉम ज्याला म्हणतो ना की फॅमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह जो आहे तिकडनं देखील तो विचार केला पाहिजे, जो संघ आज करत नाही तो केला पाहिजे. जतीजी फक्त छोटीशी सुधारणा त्याच्यामध्ये सांगायला लागेल की होतं कसं, सरसंघचालकांच्या नावाने खपवलं जातं ते वाक्य. ते सरसंघचालकांनी स्वतःही सांगितलं की ते अविवाहित असल्यानं त्या विषयावर अधिकृतरित्या बोलू शकत नाहीत. समाजशास्त्रज्ञांनी त्यांना ते सांगितलेलं आहे. हां, असं त्यांचं थेट म्हणणं त्याच्यातलं होतं. इथे गंमत कशी होते की सगळं त्यांच्या नावाने लेबल लावून टाकायचं आणि मग गोष्टी पुढे घेऊन जायच्या. ते एकदम म्हणजे ठरलेलं असतं असं मला वाटतं मला स्वप्नील असं वाटतं की जेव्हा संघाच्या 100 वर्षाचा विचार केला जातो त्यावेळेस 1925 साली जेव्हा डॉक्टरांनी संघाची स्थापना केली, डॉक्टर केशव बळीराम मेडगेवारांनी, त्यावेळेस समकालीन कोण होते तर डावे होते ज्यांच्याकडे डांगे, रणदिवे यांच्यासारखे मोठे नेते होते, दिग्गज माणसं आहेत, योगदान आहे समाजामध्ये. काँग्रेसला तर स्वातंत्र्य चळवळीचा सगळा त्याची पार्श्वभूमी पण होती. संघ डॉक्टरांनी मोहितेवाड्यावर, मी आता त्या तपशिलात जात नाही, छोट्या छोट्या मुलांना घेऊन त्यांनी संघाची स्थापना केली. चेष्टा केली जायची डॉक्टरांची की शेंबड्या मुलांना घेऊन तुम्ही हिंदू राष्ट्र कसं घडवणार वगैरे वगैरे. अव्याहतपणे तेव्हापासून आत्तापर्यंत संघाचं काम चालू आहे. या बाकी विचारधारांचं नेमकं आज काय झालं, त्यांची स्थिती आज इतकी दयनीय का झाली आहे? म्हणजे मी कोकणात नेहमी जातो तर ते युसुफ मेहर अली सेंटर हे एकेकाळी डाव्या विचारांच्या, समाजवादी विचारांच्या लोकांच्या सामाजिक परिवर्तनाचं मोठं केंद्र होतं. आता तिथे कुणीतरी एक कमर्शियल नर्सरी चालवतं आणि आत अख्खा प्रकल्प असा रिकामी पडलेला असतो. म्हातारा उंट बघणं जितकं क्लेशकारक असतं तसं दिसतं ते. तर ते का आहे ह्याचाही कधीतरी विचार झाला पाहिजे. मला असं वाटतं रवीजी आणि जतीनजी तुमच्या दोघांकरता हा खरा एक नवा प्रश्न निर्माण होतो आहे की संघाचं सिंहावलोकन करण्याऐवजी तुम्ही आता तुमच्या विचारांचं सिंहावलोकन करावं का, असा एक नवा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी याच्यावर आणि क्लोजिंग एकच मुद्दा फक्त आपण वाइंडअप करता घेऊ. स्वप्नील, मला एक मुद्दा मांडायचा आहे त्याआधी. भाऊ माईक द्या ना, भाऊंना माईक द्या. एक नाही आहे तिकडे आहे माईक. भागवतांचा जो उल्लेख आला म्हणून मी सांगतो की मी त्या 2 दिवस हजर होतो. पहिल्या दिवशी 2 व्याख्यानं झाली आणि दुसरे 2 दिवस प्रश्नोत्तरं होती. हो, तर एक प्रश्न होता त्याला भागवतांनी बगल लिहिली आणि तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता किंवा मुद्दा होता. ती सगळ्यात मोठी बातमी होती. नेमकी ती सोडून सगळं छापून आलं. आपली पत्रकारिता इतकी प्रगल्भ झालेली आहे की बातमी सोडून सगळं येतं. तर त्यामुळे एक प्रश्न विचारला गेला होता की संघ आणि डावी चळवळ एकाच वेळेला सुरू झाली तर मग डाव्या चळवळीचं काय झालं. तेव्हा भागवतांनी त्याला उत्तर दिलं की हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलात तर बरं होईल. आणि उत्तराचा दुसरा भाग असा होता की उनको चाहिए तो हम मदत कर सकते. तेव्हा हा विषय जो निघाला आहे तो त्या अर्थाने महत्त्वाचा. तुम्ही परत सिंहावलोकन शब्द वापरताय.
तो सिंह अवलोकन करतो ते सिंहावलोकन असतं. नाही काय तुम्ही मी सिंहावलोकन नाही करू शकत. ते काय झालंय, मागे सतत सिंह येतोय त्यामुळे मी बोलून गेलो. भाऊंनी जी विधानं केली ती तर अर्थातच नंतर चर्चा होईल. स्वप्नील, मला एकच विनंती करायची आहे की जतीन देसाई आणि रवींद्र आंबेकर हे वेगळ्या विचाराचे जर पाईक असतील आणि ते जर तो वेगळा विचार इथे मांडत असतील तर त्यांची ट्रायल घ्यायला नको. नाही नाही नाही, अजिबात अशी नाही. संघाची अजिबात ट्रायल नाही, वारंवार अजिबात नाही. घेतली जाते. अजिबात नाही, अजिबात तसं कोणी ट्रायल करायला नको. ट्रायल नाहीतर- हा मुद्दा नाहीये. नाहीतर ट्रायल- उद्देश राहणार नाही नाही. नाही नाही नाही, अजिबात असं नाहीये. अजिबात असं याची कोणाला वाटलंय चिकित्सा का? सर्व समकालीन घटकांची करावी लागते. नाही, नाही. अशीच चिकित्सा होत नाही. नाही, याची सवय करा, पण टीव्हीच्या कारण एक सगळ्यांची आहे- स्टाईल करत असतो. नाही नाही, याचं एक कारण असं आहे की संघ स्थापनेपासून आज अगदी शेवट 2014 पर्यंत, ठीक आहे, त्याच्या थोडा आधी कधीच सत्तेशी जवळीक नव्हती. कायम त्या संघावर बंदीचं सावट होतं, बंदी सोसलेली आहे, संघाने सगळ्या प्रकारचे त्रास सोसलेले आहेत. आपण म्हणजे संघाचं जेव्हा अवलोकन खरोखर करतो तेव्हा ही फॅक्ट आहे ना भाऊ, ह्याच्यात काय आपण. त्या उलट काँग्रेस आणि डावे हे नेहमी सत्तेच्या मुशीत घडले आहेत. सगळंच त्यांच्या संस्था, शिक्षण संस्थांपासून सगळं त्यांच्याकडेच होतं. मग आज ही त्यांची अवस्था काय, हा विचार करायला नको का? हा विचार करायला हवा ना. म्हणून म्हटलं, बाकी काही त्याच्यामध्ये हे नाही. प्रत्येक वेळेला असं होतं की अंगठा एकलव्याकडे मागितलं जातं. हो. तर आता अगदी शेवटचं, वेळ संपली आहे, पण मी अगदी महत्त्वाचे अनेक मुद्दे होते, 4-5 मुद्दे घेऊन आपण खरं बोलणार होतो, पण आपला स्वातंत्र्य समता बंधुताने जरा लांबवलं सगळं. पण नाही, यानेच लांबलं पाहिजे खरं तर. तो मूळ भाव आहे असं मला वाटतं. हा नाही नाही, त्याच्या पुढे सगळं तुम्हाला फिरून फिरून मला असं वाटतं याच मुद्द्यावर यायला खरं तर पाहिजे. रवीजी आणि जतीनजींकरताच महत्त्वाचा विषय होता हा, की संघाचं हिंदुत्व आणि धर्मांतर. हा विषय फार महत्त्वाचा तुमच्या दृष्टीने होता, पण तो तुम्ही वेळेत आधीच्या ह्याच्यातच वेळ घालवल्यामुळे आता त्यावर कमी बोलावं लागेल. म्हणजे वाइंडअप मोडमध्ये आपण आलो. पण संघाचं हिंदुत्व, जे आता नवीन नवीन संघ विरोधक झाले आहेत ते म्हणतायत ना शेंडी दानव्याचं हिंदुत्व वगैरे, तर खरोखरच ते तसं आहे का? म्हणून मी आता उलट संघ मी किरणकडे पहिल्यांदा जाणार आहे. मग मी जाणवं पण नाही घालत आणि शेंडी पण. तरी पण मी संघाचा आहे. आणि मग प्रसादने पण त्यावर विचार मांडावेत आणि मग मृणालताई तुम्ही मांडा आणि मग तुम्ही पण त्याचा हे करा की खरोखरच. आणि धर्मांतराबाबत संघाची जी भूमिका आहे त्याबाबत तुमची मतं अगदी थोडक्यात. किरण, पहिलं तुझ्यापासून. धर्मांतरणाविषयीची भूमिका संघाची स्पष्ट आहे. म्हणजे पंथ, त्यांच्या उपासना पद्धती याला स्वातंत्र्य आहेच आहे, त्याच्यात कोणी काही रोखलेलं नाही आहे. संघर्षाचे मुद्दे कुठे येतात? संघर्षाचे मुद्दे हे सेमेटिक वृत्तीतनं येतात की आम्ही जे आहोत तेच आहोत, बाकी कुणाला जगण्याचा अधिकारच नाही आहे. आणि दुसरा टप्पा येतो जेव्हा आंबेकर किंवा जतीनजींसारखे लोक विचार मांडतात, विचार मांडतो असं म्हणतात, तेव्हा त्यांनी एका सेक्शनकडे सोयीस्कररित्या पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे तुम्ही बांगलादेशबरोबर आपला फ्री ट्रेड झाला पाहिजे, पॉलिटिकल रिलेशन केले पाहिजे, हे बरोबर आहे. पण एका हिंदू तरुणाला केवळ हिंदू आहे म्हणून उभा जाळला जात असेल आणि आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया पण देत नसू, तर देअर विल बी डिफरन्स ऑफ ओपिनियन ऑलवेज. अगदी. प्रसाद. धर्मांतरणाचा मुद्दा मला वाटतं की आत्ताच्या घडीचं हिंदूंपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि आहे, त्यात काही वाद नाही. कोण करतं आहे धर्मांतर? याच्या आधी ख्रिश्चनांनी केलं आहे, मोठ्या प्रमाणात आता मुसलमान करत आहेत आणि ते उघडपणे करत आहेत. बरं, ते बोलायला लागलं की ज्यांच्या पोटात दुखतं त्यांनी हे स्वीकारावं ना, मग की मुसलमान जावई करून घ्यावेत. ते करणार आहे का? ते करणार नाही. मुद्दा त्याच्याही पुढचं जाऊन असा आहे की आपण जी रचना आत्ता राज्यपद्धती म्हणून स्वीकारलेली आहे त्या राज्यपद्धतीमध्ये मूळ गाभा काय आहे? आकडाच ना, मतच ना. कोण टाकतं? ती माणसं टाकतात ना. मग आपली माणसं वाढवा जेणेकरून ही राज्यसत्ता ताब्यात घ्या, हा विचार जर त्या अनुषंगाने लोकसंख्या वाढीच्या मागे विचारपूर्वक राबवला जात असेल तर त्याला आव्हान का समजायचं नाही कोणी? म्हणून धर्मांतराच्या माध्यमातून इथल्या एका धर्माची संख्या घटवण्याचा प्रयत्न होतोय, त्याला विरोध करणं स्वाभाविक आहे. कारण आम्हाला इथे लोकशाही हवी आहे. हिंदू आहेत ना म्हणून देशात लोकशाही आहे, हे वस्तुस्थितीनं स्वीकारा. हिंदू आहेत म्हणून लोकशाही आहे, हा एक
विचार आता तुम्हाला बोलायला आहे. लव्ह जिहादचा मुद्दा आला, लँड जिहादचा मुद्दा आला. त्यांच्या माहितीसाठी लव्ह जिहादची सुरुवात ही काही संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या चिंतनातनं नाही झालेली. त्यात कोर्टाने सुरुवात घेतलेली आहे. केरळ कोर्टाची त्याच्यात काही निरीक्षण आहेत. त्यांनी ती रेटकट दिलेली आहेत, कोण कसे पैसे देतं, काय देतं. मी त्यात जात नाही आता, तपशिलात वेळ नाही आहे म्हणून. त्यामुळे हे काही संघाने कल्पिलेलं नाही आहे. आता जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशियरी हे मानणार असाल तर हे सुद्धा मानावं लागेल. आणि एक छोटा मुद्दा फक्त, अगदी लव जिहाद ही कम्युनिस्टांनी आणलेली संकल्पना आहे, संघाने नाही. केरळमध्ये माझ्या झालेल्या ज्ञानात थोडी भर पडली. केरळमध्ये जे झालं त्याच्यामुळे लव जिहाद हा विषय पुढे आला आणि तो कम्युनिस्टांनी आणला. मृणालताई, थोडंसं वेगळी मतं आहेत. ज्याला कोणाला ज्या कोणाशी लग्न करायचं असेल त्याला ते करण्याचं स्वातंत्र्य असावं, ते घटनेने दिलं आहे. त्यासाठी जर काही प्रलोभनं दाखवली जात असतील, दबाव आणला जात असेल तर तो एंटायरली वेगळा विषय आहे. मुळात काय होतं, अशा विषयांवर चर्चा गेली की देशासमोरचे, समाजासमोरचे प्रश्न बाजूला राहतात. ते ठीक आहे, आता डिस्कोर्सला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, तसंच डिबेट्स पाहिल्या जातात वगैरे, त्यामुळे आपण या विषयावर बोलूया नको. मला असं वाटतं धर्मांतर या विषयाच्या आधी समाजात जो सर्वात मोठा घटक आहे त्या समाजातल्या लोकांना फितवून बाकी धर्म त्यांना का बाटवतात याचा त्या धर्मानी विचार करणं जास्त आवश्यक आहे. नक्षलवाद का फोफावला? कारण व्यवस्था नीट नव्हती. व्यवस्था काम करायला लागली, अबुजमाडमध्ये बसेस जायला लागल्या, नक्षलवादाचा सध्या तरी पाडाव झालेला दिसतो आहे. त्यामुळे हिंदूंच्या, वनवासींच्या, आदिवासींच्या आशा आकांक्षांची जर आधी योग्य काळजी घेतली गेली असती तर धर्मांतराचे प्रयत्न हे जास्त मिशनरी स्तरावर होत आहेत, हे यशस्वी होऊ शकले नसते. मदर टेरेसा म्हणजे ज्यांच्या ह्युमॅनिटीबद्दल आदर बाळगूनही जो काय त्यांच्याबद्दलचा प्रवाद आहे की कोणी ख्रिश्चन होत असेल तर त्याची सेवा करायला तयार असायच्या. खरं का खोटं का मला माहीत नाही, पण अमुक धर्मातली व्यक्ती कोणीच सेवा करत नाही आहे म्हणून ख्रिश्चन होते, हे काही हिंदूंसाठी फार अभिमानाची गोष्ट नाही. त्याचा हिंदूंनी निश्चित विचार करायला हवा, ते करतील. कोणाचं जबरदस्तीने धर्मांतर झालं असेल तर त्याला परत आणण्याचे घरवापसीचे प्रयत्न हे पण घटनासंमत आहेत, त्याला विरोध करून चालणार नाही. पण मुळात जो कोणता समाज आहे त्या समाजाला स्वतःसमोरची आव्हानं का कळत नाहीत की कुठेतरी फार श्रीमंत लोक मजेत जगत असतात आणि आदिवासी वनवासींपर्यंत त्या सुबत्तेची फळंच मिळत नाहीत आणि ते धर्मांतर करतात. हा त्या हिंदू धर्मासाठी जास्त चिंतेचा विषय आहे. पुढचे प्रश्न नंतर येतील. जतीनजी. दुसरं मुद्दा म्हणजे मी हो, शेवटाकडे जाताना conclude करा. हे करते की जाती व्यवस्थेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत का? तर निश्चित आहेत. पण याचं उत्तर कुठेतरी महात्मा गांधी जेव्हा संघाच्या शाखेत गेले होते आणि त्यांनी जेव्हा तिथे मान्य केलं होतं, याचे पुरावे आहेत, मी स्वतः म्हणत नाही आहे, आणि त्यांनी जेव्हा मान्य केलं होतं की इथे जात पाळलीच जात नाही, मी तर असं मुद्दामून विधान करीन की जे काय पत्रकार बऱ्याच वैचारिक धारांमधून येतात, आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात तसंच व्हायचं. विद्यार्थी परिषदेतून किंवा संघातून आले जे पत्रकार असतात त्यांना लोकांच्या जातीच कळत नाहीत, नेत्यांच्या, कारण शिकवलंच जात नाही की अमुक आडनाव अमुक जातीचं. त्यामुळे जे संघावर आरोप होतात, संघात सगळं उत्तम आहे का वगैरे, मला त्याबाबत आत्ता इथे बोलायचं नाही. निश्चित विचार करण्यासारख्या बऱ्याच बाबी आहेत, पण संघात जाती व्यवस्था पाळली जात नाही हे मात्र खरोखर सत्य आहे. आणि शेठजी भटजींचा जर पक्ष असता ना, भारतीय जनता पक्ष, तर तो एवढा निवडूनच आला नसता, कारण शेठजी भटजींचं समाजातलं प्रमाणच हे नाही आहे. काय होतं आहे की आपण टीका करताना अशा काहीतरी गृहीतकांवर अडकून राहतो की खऱ्या समस्येच्या गोष्टी काय आहेत तिथपर्यंत आम्ही सगळे पत्रकार आहोत म्हणून पत्रकार म्हणतो, तिथपर्यंत पत्रकार जातच नाहीत. समाजात ज्या 2.5% किंवा जो काय टक्का असेल, भाऊ जास्त अधिकाराने सांगू शकतील, त्या समाजाची तळी उचलणारा एखादा पक्ष
किंवा एखादी संघटना एवढी फोफावूच शकत नाही. त्यामुळे हिंदुत्व शेटजी भटजींचं आणि ब्राह्मणांचं हे मुद्देच अत्यंत चुकीचे आहेत. त्यात पुन्हा आपण अडकून राहू तर हिंदू समाज, कारण तो बहुसंख्याक आहे, त्यामुळे भारताच्या विकासाची जबाबदारी ही मुस्लिमांपेक्षा हिंदूंची आहे हे मान्य करायलाच हवं. त्यातच जर अडकून पडणार असेल तर भारत महासत्ता वगैरे होणार नाही. त्यामुळे आपण मुळात किती मुद्द्यांमध्ये अडकायचं आणि 100 वर्षापूर्वीच्याच मुद्द्यांचा विचार करायचा की AIचा विचार करायचा, टेक्नॉलॉजीचा विचार करायचा, रोजगाराचा विचार करायचा, याच्यावर अत्यंत गंभीरपणे विचार करायची गरज आहे. अगदी. आता जतीनजी तुमचं कन्क्लूड थोडक्यात हे करा. मला असं वाटतं की धर्मांतर हा मुद्दा आहे ना, खूप मोठा मुद्दा आहे. तो 2 मिनिटात काही चर्चेत त्यावर आपण काही निष्कर्षापर्यंत येऊ शकणार नाही. पण मला 2-3 मी यासाठी सांगतो की माझा धर्माकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. कारण मी नास्तिक आहे, माझा धर्मावर विश्वास नाही. त्यामुळे असं तुम्ही म्हणता हां, तरी आणि म्हणून मी एक वेगळ्या दृष्टिकोनाचा प्रत्येक धर्माकडे पाहत असतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधी हा माणूस खूप धार्मिक होता. त्याबद्दल कोणाच्या मनात काही प्रश्न नाही. पण तो किती लोकांनी महात्मा गांधी मंदिरात गेले असे फोटो पाहिलेत तर आपण पाहिले नाहीत. कारण महात्मा गांधींचा जो काही धर्म, महात्मा गांधींना जो काही अभिप्रेत होता तो लोकांमध्ये ते पाहत होते महात्मा गांधी. आणि म्हणून मला असं वाटतं की धर्मांतराचा मुद्दा हा कुठेतरी परत आपण भारतीय राज्यघटनेकडे जाणार. कारण भारतीय राज्यघटनेत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. दॅट्स अ बेसिक राईट. आणि साधारणपणे आपण जेव्हा धर्मांतराबद्दल बोलत असतो तेव्हा हिंदूतनं मुस्लिम किंवा हिंदूतनं ख्रिश्चन याच्यातनं आपण मी बोलत फक्त असतो. एकच पण छोटासा प्रश्न, उपप्रश्न आहे याला. जैनांमध्ये देखील, हिंदूतनं जैनांमध्ये देखील धर्मांतर होत आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं हा खूप मोठा विषय आहे. नाही, आणि प्रत्येक ठिकाणी माझा तुम्हाला एकच व्यक्तिगत प्रश्न आहे, स्वातंत्र्य. एकच प्रश्न आहे की धर्मांतर म्हणून आपण जेव्हा काही बोलतो, हिंदू धर्मांतरण किती प्रमाणात आणि कुठे होतं, धर्म आणि उद्देश त्याच्या मागचा, घर वापसी वगैरे हे शब्द कॉईन वेगळे हे करा. पुन्हा धर्मात घेणं हा मुद्दा पण बाजूला घ्या, पण धर्म वाढवण्याकरता हिंदू धर्मातून किती धर्मांतर झालंय अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता? अनेक उदाहरण देता येईल. म्हणजे अशा स्वरूपानं की नाही, म्हणजे लोकं जसं का शेवटी मिशनरीज ख्रिश्चन मुस्लिम वाढतायत, तसं हिंदू वाढवण्याचं काही उदाहरणं आहेत का? मीनाक्षीपुरमचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. मीनाक्षीपुरममध्ये जे काय झालं त्यानंतर खूप मोठ्या धर्मांतराची मोठ्या प्रमाणात चर्चा मीनाक्षीपुरम नंतर झाली. त्या आधी त्या स्वरूपानं चर्चा होत नव्हती. चर्चा धर्मांतर आधीही होत होतं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा कुठेतरी आपण एकूण आपली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती काय आहे याचा देखील विचार करायला पाहिजे. मात्र आयसोलेशनमध्ये वेगळं करून न पाहता येणार नाही, टोटॅलिटीमध्ये आपल्याला पाहावं लागेल. आणि हे जे काय मी टोटॅलिटीमध्ये सांगतो, मीनाक्षीवरून त्याचं उदाहरण होतं की अशा प्रमाणे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा सगळ्यांनी गंभीरतेने विचार केला पाहिजे की शेवटी जे काय आज जे काय सिनारिओ आपण जे काय पाहतो, धर्म म्हणजे अशा स्वरूपानं म्हटलं जातं की वेगवेगळ्या धर्माचे लोक दे स्ट्राईव्ह ऑन इच अदर. दे स्ट्राईव्ह ऑन इच अदर. एकाने सांगायचं आहे इस्लाम खतरे में आहे की त्याची लगेच दुसरीकडनं रिॲक्शन. आणि म्हणून मला वाटतं एकूण धर्माबद्दल वेगळ्या स्वरूपानं विचार केला पाहिजे. धर्मातल्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे आणि सगळ्या धर्माच्या मर्यादा आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. जसं कुठलाही माणूस परफेक्ट नसतो तसं कुठलाही धर्मही परफेक्ट नसतो. मात्र प्रवास असला पाहिजे टुवर्ड्स परफेक्शन, हा प्रवास असला पाहिजे. आणि धर्मांतरावर एकदा मोठ्या प्रमाणात तुम्हाला खात्री आहे ही बाकीच्या सर्व धर्मांमध्ये ही सुधारणा होईल? म्हणजे शक्य व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. ठीक आहे, व्हायला पाहिजे. इस्लामचं एक लक्षात घ्या, जनरली आपण इस्लामबद्दल बोलतो आणि इस्लाममध्ये नाही, बरोबर आपण तुमची हा मुद्दा अत्यंत चांगला आहे की हे व्हायलाच पाहिजे. याच्यात काहीच हमीद दलवाई, हो, हमीद दलवाई सारखे व्हायलाच पाहिजे. हो, पण हुसेन दलवाई होता. हुसेन दलवाई आहेत ना, हमीद हमीद दलवाई आणि हुसेन दलवाई मध्ये परत फरक आहे. हमीद दलवाई म्हणजे, आणि हमीद दलवाईचं लक्षात घ्या, रामचंद्र गुहानी
भारतीय अशा स्वरूपाने केलं आहे की ज्यांच्याबद्दल त्यांनी खूप आदराने लिहिलं आहे, हू मेड अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी. अशा स्वरूपाने त्यांचं जे पुस्तक आहे त्यात हमीदचा उल्लेख आहे. त्यात हमीद दलवाईबद्दल 20 ते 25 पानं लिहिली आहे. आणि हमीद दलवाई जन्माला यायला पाहिजे आणि बस, अशा अगदी. स्वरूपाने जे कोणी येत असतील त्यांना मदत केली पाहिजे. रजा पटेल आहे. बरोबर, अगदी. रवी, शेवट माइंड अप. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा त्याच्या हातात पैसा येतो आणि सत्ता येते. तर काही संस्था संघटनांनी यांनी सगळ्यांनी आत्मपरीक्षणही केलं पाहिजे की सत्ता आणि पैसा आल्यानंतर त्यांचं कॅरेक्टर कसं राहिलं आहे. आणि मला असं वाटतं ते इथे अतिशय वाईट पद्धतीने बिघडलं आहे की आजपर्यंत भारताच्या इतिहासात असं घडलं नव्हतं. काँग्रेसमुक्त वगैरे असं म्हणता काँग्रेसयुक्त झालेली विचारधारा ही खरोखर विचारधारा आहे, अविचार आहे, संधिसाधूपणा आहे, धूर्तपणा आहे. या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही एकाच ठिकाणी बसून बघता हे सगळं तोपर्यंत तुम्ही हे मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही. पण हे खरोखर बिघडलेलं आहे हे एक दिवशी कोणीतरी सांगायला पाहिजे. कदाचित आज मी सांगतोय, तुम्हाला नंतर तुमच्या आतला आवाजसुद्धा ऐकायला यायला लागेल की हे बिघडलेलं आहे. दुसरं असं माझं म्हणणं आहे की धर्म आणि ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी फार छोटा माणूस आहे धर्मावर काहीतरी बोलायला. पण जो धर्म द्वेष शिकवतो, जो धर्म सांगतो की तो खराब आहे, हा खराब आहे, याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही, त्याच्यामुळे माझा विकास झाला नाही, त्याच्यामुळे माझी जमीन गेली, त्याच्यामुळे माझं काही हे झालं नाही. सो नाही, मी सांगतो की असं सांगणारा जो धर्म आहे तो धर्म नाही. हां, आणि जो हां त्याच्यावर डिबेट करायची असेल तर मला असं वाटतं की आपण करायला हरकत नाही. हे गोल बोलताय. नाही, एक मिनिट, नाही माझं वाक्य कंप्लीट करू द्या, मग नंतर आपण डिबेट करायचं तर विल डिबेट. आय एम रेडी फॉर दॅट. माझं असं म्हणणं आहे की मी धर्माला या पद्धतीने बघतो की मला द्वेष सांगणारा धर्म हा धर्म वाटत नाही. आणि मी तशा पद्धतीचा कुठलाही धर्म, म्हणजे तो तुम्ही इस्लाम असेल, ख्रिश्चन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, आणखीन कुठलाही धर्म असेल, ज्या धर्माने सांगितलं की याचा द्वेष करा, याच्यावर हल्ला करा, याच्यामुळे आपला धर्म धोक्यात आहे, मला असं वाटतं की या सगळ्या धर्मांच्या बाबतीतली अतिशय न्यूट्रल पद्धतीने मी चिकित्सा करतो. मी या बाबतीमध्ये कुठलाही धर्म मानत नाही. मला वाटतं की जो धर्म प्रेम शिकवतो तोच खरा धर्म आहे. आणि सगळ्या धर्मांमध्ये 19-20 आहेत, सगळ्या धर्मांमध्ये आहेत. कोणीही मला सांगावं की आमच्या धर्मामध्ये नाही आहे म्हणून. आमच्या धर्मामध्ये काही त्रुटी नाहीत. आणि जर त्रुटी नसत्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची धर्मांतरं झाली नसती, लोकांनी धर्म सोडला नसता. आणि फारच धर्माची चिकित्सा करायची असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये व्यवस्थित चिकित्सा केलेली आहे. त्यांनी धर्म का सोडला, त्यांनी इतर धर्मांपैकी इतर धर्म का स्वीकारले नाहीत, त्यांनी सगळ्या धर्मांची चिकित्सा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांनी जे जे धर्म नाकारलेले आहेत त्यांची बऱ्यापैकी चिकित्सा झालेली आहे. जे तुमच्या मनात प्रश्न आहेत कुठल्याही धर्माच्या बाबतीत त्या सगळ्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं मला असं वाटतं की त्याच्यातून मिळालेली आहेत. त्यामुळे एक धर्म एखाद्या मोठ्या समुदायाने सोडला, त्याच्यावर आपण अन्याय अत्याचारग्रस्त असल्याची भावना निर्माण झाली. मला असं वाटतं की जो आपण बहुसंख्याकांचा धर्म असं म्हणतो, त्या बहुसंख्याकांच्या धर्माची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ह्या शोषित, वंचित आणि मागास घटकाच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. आणि जसं जतीनजींनी, शेवटचं वाक्य, जतीनजींनी एक वाक्य धावतं म्हटलं, तुमच्या कदाचित कानावर गेलं असेल, की सगळ्यात मोठी पुरुष सत्ताक संघटना आहे. आज 50% वर पॉप्युलेशन ज्या देशामध्ये गेलेलं आहे त्या देशातल्या महिलांचं डिसिजन मेकिंगमध्ये ज्या संस्था आणि संघटनांमध्ये स्थान हे नेहमी दुय्यम आहे. आणि त्यांचं नेमकं स्थान काय हे तुम्ही एंडॉर्स केलेलं नाही. त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आणखीन काय चर्चा करावी आपण. मला वाटतं आपण आता इकडे वेळेचं गणित आपलं संपतं आहे. फक्त संपता अवधूतजींमुळे हा एक वेगळा विषय आपण संघाच्या बाबतीत, संघाचे टीकाकार, संघाचे तुम्ही टीकाकारच म्हणू, आणि यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो का हा एक प्रश्न मला विचारण्यात आला होता. मी माझ्या परीने शांत राहून आणि जितकं शांत ठेवता येईल हा प्रयत्न करून हा संवाद घडवण्याचा प्रयत्न केला. वाद कमीच झाले नाहीतच असं वाटतंय, कारण हा काही टी व्हीचा डिबेट शो नव्हता, परिसंवाद होता. तरी मला 1 मिनिट मिळेल का फक्त. लोकांची मागणी बघ. एक अगदी मोजून 1 मिनिटात घेतो. सत्ता आणि संपत्ती असल्यानंतर माणसाचं कॅरेक्टर ठरतं
हा अत्यंत भाबडा विचार आहे, कारण माझ्या अनुभवामध्ये COEPचा इंजिनियर असलेला एक माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला 70 लाख रुपये दान करतो आणि केवळ आणि केवळ 5x5च्या खोलीमध्ये निघून जातो, कारण तो संघाचा स्वयंसेवक असतो. त्यामुळे सत्ता आणि संपत्ती माणसाचं कॅरेक्टर ठरवत नाही, संस्कार ठरवतात. दुसरा मुद्दा, आपल्यावर विश्वास न ठेवणाऱ्याला संपवून टाका, तलवारीच्या बळावर धर्म वाढवा, हे बायबल आणि कुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे कोण सांगतं हे विचारायचं नाही. 2 उदाहरणं पुरेशी. नाही आता आपण इकडे थांबूया. आता यापुढे नाही, आम्हाला भाऊंना ऐकायचं आहे, सगळ्यांनाच भाऊंना ऐकायचं आहे. संदीपजी आहेत, बाकी प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना आपण हे करू, हे व्यासपीठ आता रिकामं करूया. सर्वांचे मनपूर्वक आभार, सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. सगळं